नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्यानं जर पाहिलं तर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून जे प्रकरणं पुढे येत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये जे प्रकरणं पुढे येत आहेत, त्या बाबतीमध्ये सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडतोय. खरं तर आजच्या लाईव्हमध्ये आम्ही तुम्हाला अशा 3 घटना सांगणार आहोत, ज्यामुळे कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे अजित पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निसटतोय का? खरं तर या 3 घटना नेमक्या काय आहेत, हेच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही यावर चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, यामध्ये 3 ज्या प्रामुख्याने घटना आहेत, त्यामध्ये एक घटना पुण्यातील आहे आणि 2 घटना सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सामाजिक जे घटना घडतायत त्यामध्ये प्रामुख्याने चर्चेत असणारा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्यामधल्या 2 घटना आहेत. सुरुवातीला आपण पुण्याकडे येऊयात. पुण्यामध्ये सातत्यानं जर पाहिलं तर रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे हा वाद सातत्यानं पुढे येतोय आणि खरं तर या बाबतीमध्ये आता रुपाली पाटील ठोंबरे यांना थेटपणे पक्षानं शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. राजरत्न प्रातिनिधिक स्वरूपात आपण 3 घटना ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. एक सिम्बॉलिक घटना ज्याला आपण म्हणतो त्या. मात्र अशा राज्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षाच्याच घटना घडताना पाहायला मिळत आहेत. जसं तू सुरुवातीला म्हटलास तसं रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर हा सामना जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालाय. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं की रुपाली चाकणकर यांना जेव्हा पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचं पद मिळालं त्यावेळी जो मोठा आक्रोश पाहायला मिळालेला होता. मग पुणे शहराचे तत्कालीन शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यावेळी थेट राजीनाम्याची ललकार जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्या दरम्यान सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर असा वाद जो आहे तो पाहायला मिळालेला होता. एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार रुपाली चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा आणि राज्य महिला आयोगाचं काम जे आहे ते पाहावं असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यावेळी मत मांडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील ठोंबरे असा सामना निर्माण होण्यामागचं कारण असं की फलटण महिला डॉक्टर च्या दरम्यान फलटण महिला डॉक्टर प्रकरणी पीडित तरुणी जी होती, महिला डॉक्टर जी होती, त्या महिला डॉक्टरच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न राज्य महिला आयोगाकडून झाला असं म्हणत त्यांनी थेट रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली होती. पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये आंदोलन देखील केलं होतं. आणि ज्यावेळी फलटण मधल्या पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे आणि संगीता तिवारी या नेत्या ज्यावेळी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या त्याच दरम्यान पुण्यामध्ये माधवी खंडाळकर नावाच्या एका महिलेनं मनीषा रणधीर नावाच्या फेसबुक पेजवरून जे आहे ते एक लाईव्ह केलं. ज्या लाईव्ह मध्ये रुपाली पाटील आणि रुपाली पाटील यांच्या बहिणीकडून आपल्याला मारहाण झाली असा दावा त्या महिलेने त्या फेसबुक लाईव्ह मधून केलं होतं. नंतर ते फेसबुक लाईव्ह उडवलं देखील. आणि त्याच दिवशी खरं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ तयार करायला रुपाली चाकणकर यांनी सांगितला. कारण ही जी संबंधित महिला आहे माधवी खंडाळकर नावाची, ती या महिलेने रुपाली चाकणकर यांच्या बरोबर 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलंय असं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर सातत्याने रुपाली पाटील या रुपाली चाकणकरांवर टीका करत राहिल्या. दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार यांची त्यांनी भेट देखील घेतली. त्या दिवशी लगेच रुपाली चाकणकरांनी सुद्धा भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यानंतर पक्षाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव आहेत आणि जे विधान परिषदेचे आमदार देखील आहेत संजय खोडके, त्यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस जी आहे ती पाठवली. 7 दिवसामध्ये उत्तर द्या असं देखील सांगितल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी मी पक्षाच्या विरोधात बोलले नाही, मी महिला आयोगाच्या विरोधामध्ये बोलले, महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये बोलले, याच्यामध्ये कुठला शिस्तभंग आला अशी उलट नोटीस जी आहे ती पक्षाला पाठवल्याचं पाहायला मिळालं. मात्र या म्हणजे त्यांनी खुलासा केला, एकंदरीत त्यांनी तो खुलासा केला की मी अशा पद्धतीचे काही स्पेसिफिक मी काय वक्तव्य केले ते मला दाखवून द्यावं, अशा पद्धतीचं त्यांनी खुलासा पत्रामध्ये म्हटलेलं होतं संकेत. अगदी निश्चित राजरत्न. आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की पुण्यामध्ये रुपाली पाटील ठोंबरे या अजित पवारांच्या भेटीसाठी गेलेल्या होत्या सकाळच्या सुमारास. मात्र अजित पवार त्यावेळी पक्ष कार्यालयामध्ये आले नसल्यामुळं ती भेट काही होऊ शकली नव्हती. मात्र अजूनही रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळामध्ये पक्षाच्या प्रतिमा ज्याने मलिन होतील अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या करू नका अशा थेट सूचना अजित पवारांकडून
पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या होत्या. मात्र या वादांनंतर रुपाली पाटील ठोंबरे कुठेतरी सातत्याने साईडलाईन होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. अगोदर त्यांच्याकडचं प्रवक्ते पद जे आहे ते गेल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये सुद्धा समावेश जो आहे तो झाला नसल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यामुळे कुठेतरी हा जो अंतर्गत वाद आहे याच्यावर अजित पवार यांनी ठाम भूमिका मांडणं जे आहे ते महत्वाचं होतं. मात्र मी दोघांनाही भेटून बोलेन, त्यांना सांगेन असं अजित पवार जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा वाद आणखीन उफाळताना जो आहे तो पाहायला मिळतो. एवढ्या साऱ्या घटना घडल्याच्या नंतर सुद्धा संकेत रुपाली पाटील ठोंबरे, रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम होत्या. अगदी निश्चित रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी एका बाजूला रुपाली पाटील ठोंबरे करतायत आणि दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकरांना जे आहे ते पक्षाकडनं प्रमोशन किंवा चांगल्या संधी ज्या आहेत त्या मिळताना पाहायला मिळतात. म्हणजे महिला खर आयोगाच्या तर ज्या सुरुवातीला म्हणत होत्या त्या की एक व्यक्ती एक पद असावं, ज्यावेळी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं, जसं तू सांगितलंस की त्यावेळेस ते तत्कालीन जे शहर अध्यक्ष होते दीपक मानकर यांनी या बाबतीमध्ये वक्तव्य केलं होतं. त्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक व्यक्ती एक पद असं न देता थेटपणे रुपाली पाटील ठोंबरे यांचं प्रवक्तेपद काढण्यात आलं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांना प्रवक्ते पद सुद्धा देण्यात आलं. एक व्यक्ती 3 पद अशा स्वरूपाचं कुठेतरी आता पक्षाकडे 4 पदं रुपाली चाकणकर यांच्याकडे राजरत्न झालेली आहेत. ती अशी: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संविधानिक पद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून दुसरं पद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये सुद्धा रुपाली चाकणकरांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि चौथं पद जे रुपाली पाटील ठोंबरेंकडनं काढून रुपाली चाकणकरांना देण्यात आले ते पक्षाच्या महिला प्रवक्ते पदाचं पद. म्हणजे एक व्यक्ती एक पद नाही, एक व्यक्ती 4 पद अशी इथं रचना जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय रजत. संख्येत दुसरे म्हणजे अर्थात दुसऱ्या दोन घटना आहेत त्या बीड मधल्या आहेत. एक जर पाहिलं तर जेव्हापासून आपण पाहतोय की ज्यावेळेस मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असलेला मित्र असलेला वाल्मिक कराड तो या प्रकरणामध्ये त्याच्यावरती कारवाई झाली. मकोका अंतर्गत तो सध्या कारागृहामध्ये सुद्धा आहे. परंतु या प्रकरणावरून थेटपणे वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्याच पक्षामधून धनंजय मुंडे यांच्यावरती टीका केली जात होती. खरं तर तेव्हापासून जर आपण पाहिलं तर प्रकाश सोळंके विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत सातत्यानं अंतर्गत कलह पक्षामध्ये पाहायला मिळालेला आहे. हे एक प्रकरण आहे ज्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्या हातातून पक्ष निसटतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. अगदी निश्चित राजरत्न. आपण बीडकडे जाण्या अगोदर पुण्यातली एक दुसरी घटना जी आता लेटेस्ट चालू आहे ती सांगूयात आणि त्यानंतर मग प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे या वादाकडे जाऊयात. पुण्यातल्या इंदापूर मध्ये खरं तर हा सगळा वाद जो आहे तो सुरू आहे. बारामती पासून अगदी जवळ असलेला इंदापूरचा मतदारसंघ, ज्या इंदापूर मतदारसंघामध्ये सध्या भरत शहा नावाचे जे नेते आहेत त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वाद जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. पक्षाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असणाऱ्या प्रदीप गारटकर यांनी थेट त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. प्रदीप गारटकरांनी दरम्यानच्या काळात पक्षाला ज्यावेळी आव्हान दिलं त्यावेळी एक असंविधानिक शब्द देखील वापरला होता, जो शब्द आपण इथे वापरू शकत नाही. मात्र ते म्हटले देखील होते, पक्षाने आमचा योग्य सन्मान राखला तर आम्ही घड्याळासोबत, नाहीतर आम्ही दुसरा विचार जो आहे तो करू शकतो असं म्हणत असताना त्यांनी एका असंविधानिक शब्दाचा वापर जो आहे तो देखील केलेला होता. ते प्रदीप गारटकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार आहेत. इकडे मात्र भरत शहा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे असं म्हटलं जात आहे. उद्या दुपारी ते आपला अर्ज जो आहे तो भरू शकतील. प्रदीप गारटकर हे अजित पवारांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती ग्रामीण भागामध्ये, खास करून पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलेलं होतं, एकसंध राष्ट्रवादी असताना सुद्धा आणि आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा. मात्र या वादामध्ये सुद्धा अगदी बारामतीमध्ये तळ ठोकून असणाऱ्या अजित पवारांनी, पुण्यामध्ये बैठका घेतलेल्या अजित पवारांनी, पुण्यामधल्या उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या अजित पवारांनी या वादाकडे मात्र सपशेल कानाडोळा केला की काय अशी चर्चा जी आहे ती पाहायला मिळते. प्रदीप गारटकरांसारख्या एका निष्ठावान कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्यामध्ये सुद्धा अजित पवार कमी पडले की काय अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगताना पाहायला मिळाल्या. आणि त्याचा परिणाम म्हणून उद्या प्रदीप गारटकर आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन स्वतंत्रपणे
इंदापूर नगर परिषदेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. आणि आता आपण जसं म्हटलं तसं धनंजय मुंडे विरुद्ध प्रकाश सोळंके असा जो वाद जो आहे, जो सध्या पाहायला मिळतोय. राजरत्न 15 डिसेंबर 2024 ला नागपूरच्या राजभवनावर मंत्र्यांचे शपथविधी होत होते आणि मंत्र्यांच्या शपथविधीमध्ये बीड जिल्ह्याला 2 मंत्रिपदं हम्म. मिळाली. एक होतं धनंजय मुंडे यांचं आणि दुसरं होतं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं. मग यानंतर ज्यावेळी दोन्ही बहीण भाऊ मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करत होते, त्या दरम्यान प्रकाश सोळंके यांचं एक स्टेटमेंट समोर आलं होतं, की कदाचित मी मराठा नसल्यामुळं कदाचित मी मराठा असल्यामुळं मला मंत्रिपद जे आहे ते मिळालं नसावं. त्यांनी ती आपली मंत्रिपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवलेली होती. आणि त्याच दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणा विषयावर सुद्धा प्रकाश सोळंके हे सातत्याने आक्रमकपणे बोलताना पाहायला मिळाले. स्वपक्षीयातीलच असणाऱ्या धनंजय मुंडे यांना सातत्याने ते टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळाले, सातत्याने त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळाले. आता या विषयामध्ये अजित पवार यांनी प्रामुख्याने लक्ष घालणं गरजेचं होतं. याची 2 कारणं. पहिलं कारण अर्थातच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि दुसरं कारण, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अशा वेळी आपल्याच पक्षातल्या 2 नेत्यांना खरं तर तिथे शांत करणं हे महत्वाचं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही झाल्याचं पाहायला मिळालं नाही. उलट जिल्हा नियोजन समितीमधून त्यावेळी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आलं. नमिता मुंदडा आणि मला वाटतं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये संधी जी आहे ती देण्यात आली. त्यानंतर प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे हा वाद आणखीनच विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं. आता तर त्यांनी थेट धनंजय मुंडेंवर आरोप असा केलाय, धनंजय मुंडेंची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक जी आहे ती झालेली आहे आणि आमचे स्टार प्रचारक जे आहेत ते विरोधकांबरोबर बैठका घेत आहेत, असा थेट आरोप त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता केल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं हा सुद्धा एक वाद जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे राजरत्न. याच्यावर सुद्धा अजित पवारांनी बोलणं महत्वाचं आहे. मग रुपाली पाटील ठोंबरे विरुद्ध रुपाली चाकणकर वाद असेल, प्रकाश सोळंके विरुद्ध धनंजय मुंडे वाद असेल, किंवा प्रदीप गारटकरांचं नाराज होणं असेल, या सगळ्या वादावर अजित पवार हे जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवतायत का, किंवा त्या विषयावर का बोलत नाहीत, असे अनेक प्रश्न जे आहेत ते इथं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. संकेत, तिसरा एक वाद म्हणजे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित विरुद्ध क्षीरसागर असा जो वाद आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी निश्चित राजरत्न, हा वाद निर्माण होण्यामागचं कारण असं की बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर हे, म्हणजे संदीप क्षीरसागर शरदचंद्र पवार पक्षामध्ये आणि योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. योगेश क्षीरसागरांच्या पत्नी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं होतं कालपर्यंत. मात्र काल रात्री उशिरा योगेश क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा, बीडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि त्या राजीनामा पत्रामध्ये योगेश क्षीरसागर असं म्हटले की काही गोष्टी ज्या अंतर्गत होत्या, ज्या मी पक्षापुढे वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षानं त्या घटनेची, त्या रचनेची जी आहे ती कुठेही आमच्या दखल घेतली नाही. आमची जी काही तक्रार होती त्या तक्रारीवर पक्षाने योग्य मार्ग जो आहे तो घेतला नाही. त्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या गटाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय. बीड जिल्हा अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मी मुक्त होतोय. योगेश क्षीरसागरांनी हे पत्र दिलं. त्यानंतर बीड जिल्ह्यामधल्या अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा राजीनामा सत्र जे आहे ते सुरू झालं. आणि आज दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पत्नीसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या दरम्यान सुद्धा योगेश क्षीरसागरांचं राजीनामा पत्र, मग भाजप प्रवेश, या सगळ्यामध्ये सुद्धा अजित पवार हे बोलताना दिसले नाहीत. मात्र या योगेश क्षीरसागरांनी बीडचं पालकत्व निभावण्यामध्ये अजित पवार कमी पडले अशी टीका ज्यावेळी केली, त्यावेळी गेवराईचे आमदार आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे ते आमदार विजयसिंह पंडित यांनी पालकांना पालकत्व शिकवू नये अशा आशयाची टीका जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं
हा वाद जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. अजून या सगळ्या स्टेटमेंटवर योगेश क्षीरसागर यांनी मात्र काही स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं नाही. मात्र हा वाद सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय विकोपाला जाण्याची शक्यता बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे. योगेश क्षीरसागर हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राहिल्याचं पाहायला मिळालं. अतिशय ताकदीनं ते अजित पवारांची बाजू मांडताना पाहायला मिळालं. मात्र त्यांनी आता अजित पवारांची थेटपणे साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो केल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, एका बाजूला आपण पाहतोय की अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्यानं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. खरं तर जसं आपण सांगितलं, रुपाली विरुद्ध रुपाली एक संघर्ष असेल किंवा क्षीरसागर विरुद्ध गेवराईचे आमदार जे आहेत विजयसिंह पंडित, असा संघर्ष आता थेटपणे क्षीरसागर यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता तो संघर्ष पक्षीय संघर्ष पक्षापेक्षा आता आंतरपक्षीय संघर्ष अधिकचा असणार आहे. मित्र पक्षांमधला संघर्ष मित्र पक्षांमध्ये म्हणजे महायुतीमधला संघर्ष अधिकचा असणार आहे आगामी निवडणुकांमध्ये. तर तिसऱ्या बाजूला पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते समजले जाणारे धनंजय मुंडे विरुद्ध आमदार प्रकाश सोळंके असा संघर्ष आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर संकेत, पुण्यामधलं जे प्रकरण घडलेलं होतं, मुंडवा मधलं कोरेगाव पार परिसरातील जमीन घोटाळ्याचं जे प्रकरण, जमीन व्यवहाराचं जे प्रकरण पुढे आलेलं होतं, त्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेले होते. त्यामुळे सुद्धा कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष अडचणीत आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. निश्चित राजरत्न, पार्थ पवार यांच्या प्रकरणावरून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा टीकेचा मोठा सामना जो आहे तो करावा लागला. 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट देखील घेतल्याचं बोललं जातंय, समजतंय. मात्र पार्थ पवार प्रकरणामध्ये अजित पवार यांनी थेटपणे माझा दुरान्वये संबंध नाही असं पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं आणि पक्षाची जी काही डॅमेज कंट्रोल होणारी इमेज होती ती रोखण्याचा काही अंशी प्रयत्न जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी थेट त्याची चौकशी समिती नेमली विकास घारगे यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर त्या समितीला अहवाल द्या असे आदेश देखील दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र राजरत्न, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याच पक्षातले नेते अडचणीत आणू पाहत आहेत. याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांचं होतं, की जे कृषी मंत्री असताना सातत्याने काहीतरी वादविवाद निर्माण करून विवादित वक्तव्य करून जे आहेत ते पक्षाला अडचणीत आणू पाहत होते. मग त्यांचा विधान भवनातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे त्यांना थेट खातच जे आहे ते बदलावं लागलं. याची सुरुवात धनंजय मुंडेंपासून झाली, की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी एकतर शपथच घ्यायला नको होती, त्यांना मंत्रिपदच द्यायला नको होतं. मग मंत्रिपद दिल्यानंतर बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पदच द्यायला नको होतं. तिथून खरं तर धनंजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इमेज डॅमेज व्हायला सुरुवात जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. मग हे सगळं कमी की काय म्हणून तिकडे नगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप, ते अनेकदा हिंदुत्ववादी भूमिका मांडून पक्षाला कुठेतरी पक्षाच्या विचारधारेला कुठेतरी अडचणीत आणू पाहतात. मग त्यावेळी सुद्धा अजित पवारांवर मोठी टीकेचे सामना जो आहे तो त्यांना करावा लागताना पाहायला मिळतो. मग या सगळ्यातून सुद्धा म्हणजे इतकं सगळं घडत असताना अजित पवार फक्त एकतर बघ्याची भूमिका घेतात किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींना खडसावताना पाहायला मिळतात. मग या सगळ्यामुळे कुठेतरी अंतर्गत संघर्षाचा फायदा हा या आगामी तोटा जो आहे, अंतर्गत संघर्षाचा तोटा जो आहे तो स्वतः स्वपक्षाला होऊन त्याचा फायदा मित्रपक्षांसह विरोधकांना होऊ शकतो. हे 35 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये असणाऱ्या अजित पवारांना, ज्यांनी अगदी खासदारकीपासून आमदारकी, राज्यमंत्री पदापासून उपमुख्यमंत्री पद, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद, अशा अनेक महत्वाच्या पदांवर मागच्या 35 वर्षांपासून काम केलंय. त्या अजित पवारांच्या लक्षामध्ये इतकी साधी गोष्ट, की आपल्या पक्षामध्ये आपल्याच पक्षातले नेते जर भांडत राहिले तर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळणार आहे. त्यामुळं आपण वेळीच हस्तक्षेप करून हे सगळे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी अजित पवार प्रयत्न का करत नाहीत हा सुद्धा एक प्रश्न आहे, किंवा हे सगळ्याचं कारण जे आहे ते अजूनही गुलदस्त्यातच असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत जो कलह आहे त्या कलहावर अजित पवार कशा पद्धतीने ताबा मिळवतात आणि पक्षाची शिस्त भंग करणाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.